हे वेफरर्स. तर कालच्या व्हिडिओ नंतर मला बरेच जणांचे प्रश्न होते की आपण पॉन्चो वापरावा का रेनकोट वापरावा, स्पेसिफिकली इन सह्याद्री. कारण हिमालयाजमध्ये तसा क्वेश्चन बऱ्यापैकी डिपेंड्स राहतो की कोणत्या ट्रेकवरती चालत, बट सह्याद्रीमध्ये पूर्ण सिनेरिओ वेगळे पडतात. खूप कमी ड्युरेशनसाठी खूप जास्त पाऊस येतो किंवा खूप जास्त पावसामध्ये खूप बरंचसं चालावं लागतं. व्हरायटीज ऑफ ट्रेक्स आपल्याकडे सह्याद्रीमध्ये अवेलेबल असल्यामुळे हे दोन क्वेश्चन येणं साहजिक आहे आणि स्वाभाविक पण आहे. नॉर्मली आम्ही असं रेकमेंड करतो की जर तुम्ही खूप लांब टप्प्याचे ट्रेक्स जर करणार असाल तर गो फॉर रेनकोट रादर दॅन पॉन्चो. कारण पॉन्चो फ्लिमझी असतो, खूप जास्त वारा असल्या तर तो कॅरी करायला थोडंसं अवघड जातं. कारण तो स्टँडर्ड साईजमध्ये येतो, त्याचे असे काही फिटिंग्स नसतात, सो त्याच्यामुळे वाऱ्यानुसार तो हलतो बऱ्याचदा. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच जणांना ट्रेकवरती घातल्यानंतर तो चालताना थोडंसं पायामध्ये वगैरे येतो. तो रिस्क कॅपॅसिटी वाढते जेव्हा तुम्ही पॉन्चो घालता, स्पेसिफिकली इन अ सह्याद्री और इन अ काइंड ऑफ टेक्निकल ट्रेन. जसं तुम्ही अंदरबन वगैरे जर ट्रेकला जात असाल तर पॉन्चो इज गुड. कारण प्लेन एरिया आहे, खूप जास्त इन्क्लाइन किंवा डिक्लाइन नाही आहे, प्लेन चालत जायचं आहे, सिनेरिओज आहेत, एन्जॉय करताय. बट रादर दॅन तुम्ही तोच पॉन्चो जर तुम्ही हडसर, कलावंतीन और हरिहर अशा जर ट्रेकला जर तुम्ही पॉन्चो वापरत असाल तर रिस्क खूप जास्त वाढते. कारण प्रत्येक स्टेप ही खूप चांगला आणि वाईट असा अनुभव देणारा ठरवू शकतो. सेम कॅटेगरी फॉर रेनकोट जर तुम्ही विचार करत असाल तर रेनकोट घालण्यासाठी तुमचा स्पेसिफिकेशन नंबर किंवा स्पेसिफिकेशन साईज तुम्हाला माहिती असलं गरजेचं आहे व ते तुम्ही त्यानुसार घेऊन येणं गरजेचं आहे. अगेन त्याच्यामध्ये काही नंबरिंग्स असतात, जसं डिकॅथलॉन रेकमेंड करतं की 5,000 mAh लाईट रेंजसाठी आहे, 10,000 तुम्ही मॉडरेटसाठी जाऊ शकता, अप टू 50,000 एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर किंवा एक्स्ट्रीम वेदरसाठी चांगलं आहे. डिपेंड्स, बऱ्याच ब्रँडचे वगैरे येतात रेनकोट्स. वी नॉट रेकमेंड एनी ब्रँड, जस्ट गो फॉर इट. जे पण तुम्हाला चांगलं वाटतंय, सूट होतोय ते घालून बघा, छोटे छोटे ट्रेक्स करा, देन गो फॉर द ॲक्च्युअल ट्रेक्स. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही हरिहरला वगैरे जाता तर अशा चांगल्या पद्धतीच्या रेनकोटला प्रेफरन्स द्या रादर दॅन पॉन्चो. पॉन्चो खराब गोष्ट आहे असं नाही, कारण तुम्ही जेव्हा ट्रेल चालत असता तेव्हा तो खूप जास्त फ्लिमझीने हालत असतो, तेव्हा तुमच्या पायात वगैरे येऊ शकतो, कोणत्याही काट्यात किंवा झाडात अडकू शकतो. त्यामुळे वी स्पेसिफिकली नॉट रेकमेंड पॉन्चो इन दॅट अशा पद्धतीच्या काही ट्रेक्सला. बट तुम्ही ट्राय करू शकता, घालून अनुभव घेऊ शकता, पण ते अनुभव रिस्ट्रिक्टेड मॅनर्समध्ये तुम्ही वापरा. सो तुमचा अनुभव जो सह्याद्रीतला आहे तो खूप जास्त चांगला होईल. सो अगेन हा प्रश्न येऊन तिथेच राहतो की पॉन्चो घेणं जास्त चांगलं आहे का रेनकोट. ते टोटल डिपेंड आन्सर तुमच्या अनुभवावरती आहे की तुम्हाला कोणत्यात जास्त ईज आणि कोणत्यात जास्त कम्फर्ट भेटतो. तुम्ही सह्याद्रीत एक्सप्लोअर करा, सह्याद्री फिरा, मजा घ्या, दोन्ही गोष्टींचा अनुभव घ्या. जर फर्स्ट टाइमवर असाल तर गो फॉर रेनकोट रादर दॅन पॉन्चो. खूप जास्त इझी कॅरी करण्यासाठी आणि अनुभव येईल, मजा येईल, एन्जॉय करता येईल. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून, एन्जॉय करा सह्याद्री.